नमस्कार. इन्स्टंट जी के स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 19 व 20 मेच्या चालू घडामोडी. कारण 2 दिवस थोडं कामात असल्यामुळं व्हिडिओ बनवलेला नाही. एकत्रित व्हिडिओ 2 दिवसाची चालू घडामोडी 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला 20 मार्क चालू घडामोडीचे फ्री आणि फुकट भेटणार आहेत. फुकट आहे, फुकटची किंमत करायला शिका म्हणजे भलं होऊन जाईल. चला आपलं इन्स्टंट जी के स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण वळूया प्रश्न पहिला मुद्द्याकडे. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे? 90.23 मीटर. तर भालाफेकपट्टू नीरज चोप्रा आहे आणि दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटर त्यांनी भाला फेकलेला आहे. प्रश्न दुसरा, ते पोलीस भरतीचा आहे. वारंवार गोळाफेकची व्हिडिओ टाकल्यामुळं गोळाफेक आलेला आहे. समावेशावी नीरज चोप्रा हा भालाफेक खेळाडू आहे. प्रश्न दुसरा, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? 158 पदके. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्णपदक जिंकले आहेत? 58 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न. पोलीस भरती स्पेशल, सरळ सेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न तुम्हाला दिसेल. त्याचं उत्तर आहे जगद्गुरू राम भद्राचार्य. प्रश्न 5वा, बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे आर प्रज्ञानंद. प्रश्न 6वा, भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? त्याचं उत्तर आहे LR श्रीहरी. तर अशा प्रकारे आपलं इन्स्टंट जी के स्टडी पेज आहे. पोलीस भरतीचे व्हिडिओ आणि चालू घडामोडी व शॉर्ट्स जे कॅप्टो आपण पोस्ट करतो ते पहा आणि आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा. प्रश्न 7वा, 28व्यांदा लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? बार्सिलोना. प्रश्न 8वा, ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे मेहदी हसन मिराज. प्रश्न 9वा, जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणत्या देशाचे डॉक्टर मारियांगेल युंग्रिया यांना प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 10वा, आपण एकत्रित व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ 7 मिनिटाचा झालेला आहे. प्रश्न 10वा, 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे होणार आहे किंवा कोठे आयोजित आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. ह्या झाल्या 19 तारखेच्या चालू घडामोडी 10 प्रश्न. आता आपण पाहणार आहोत 20 तारखेच्या 10 चालू घडामोडी. टोटल 8 मिनिटामध्ये 20 प्रश्न आणि महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण सराव करणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ ऐकते वेळेस वही जवळ आणि पेन जवळ ठेवा. महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला जो वाटतो तो लिहून घ्या. माझ्या दृष्टिकोनातून सर्वच हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत म्हणून मी घेतो चालू घडामोडीमध्ये. प्रश्न 20 मे 2025चा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचं उत्तर आहे विनोद कुमार शुक्ला. प्रश्न दुसरा, प्राईम पॉईंट फाउंडेशनद्वारा किती खासदाराची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे 17. प्रश्न तिसरा, ने नुकतेच कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले आहे? त्याचं उत्तर आहे पापुआ न्यू गिनी. प्रश्न चौथा, ज्युलियन बेबर याने किती मीटर भालाफेक करत दोहा डायमंड लीग 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? तर 91.6 मीटर. तर प्रश्न 5वा, पुष्कर कुंभ मेळा
कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. आणि एक प्रश्न तुम्हाला कमेंट करायचा आहे, पुष्कर तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे. प्रश्न 6वा, इस्रोने अलीकडेच EOS 9 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च केले आहे तर त्याचं उत्तर आहे PSLV-C61. प्रश्न 7वा, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो. प्रश्न 7वा. प्रश्न 7व्याचं उत्तर ऐकण्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, कालच पोलीस भरतीबाबत बरेच विद्यार्थी माननीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटलेले आहेत की पोलीस भरतीचे फॉर्म अगोदर भरून घ्या आणि ग्राउंड ऑगस्टच्या नंतर पावसाळा कमी झाल्यानंतर घ्या, कारण ज्यांचं वय कमी आहे ते ह्या भरतीमध्ये पात्र होतील. त्यासाठी काल निवेदन देण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये आणि तोही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. प्रश्न 7वा, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे 18 मे. प्रश्न 8वा, नुकतेच भारत सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे त्याचं उत्तर आहे 23 सप्टेंबर. सर्वांना विनंती, आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चालू घडामोडी, जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान जे काय आपण घेतो त्याचे उत्तरं देत चला, कारण सरावाने माणूस परिपक्व बनतो. सराव करणं खूप गरजेचं आहे. असं बघते वेळेस वाटतं आपल्याला लगेच येतं, पण मेन परीक्षा आपण बसतो एका हॉलमध्ये आणि आपली मेन परीक्षा सुरू होते त्यावेळेस डोक्यावर दबाव असतो आणि सोप्या सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकून जातं. त्यामुळं सराव करा, सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि आपलं जे इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल आहे आपल्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा, कारण त्याचा फायदा सर्वांना व्हावा. चालू घडामोडी